आधीच सांगितलं होतं जरंग्याला की अरे बाबा, समाजाची फसवणूक करू नको, समाजातल्या तरुणाला अभ्यास करू दे, त्यांची दिशाभूल करू नको. काय खेळ मांडला होता जरंगेनी, तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले. चपट्या बाजून आणलेले, भाडेत्रुई आणल्यासारखे लोक आणले होते आणि काही दिशाभूल करून माझे मराठा बांधव देखील आणले होते. आणि झालं काय, त्या दिवशीच वॉर्निंग दिली होती मी की आझाद मैदान खाली करायचं जरंगे, हे सगळं नाटक जमणार नाही. झालं ना, शेवटी दिशाभूलच. माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना मला हे सांगायचंय की भावांनो, भूल तापाला बळी पडू नका. हे गुलाल उधळणं हे बस झालं आता. असं आरक्षण मिळणे नव्हे, हे कायदेशीर नाही. आरक्षण असं मिळू शकत नाही. त्याच्यासाठी संविधानिक बाउंड्रीज आहेत. सामाजिक मागासले पण असल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही. माझ्या बांधवांनो, तुम्ही लक्षात घ्या. हा जरंग्या उठतो नाही म्हणतो मी आणतो आरक्षण, घेतल्याशिवाय मी जाणारच नाही, मी हे केल्याशिवाय होणारच नाही. शेवटी झालं ना, कोर्टाने दिला ना दणका. मग आता तोंड खाली करून काय जायचं, तर काहीतरी एक गॅझेट आणायचं जे ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि म्हणायचं की झाला विजय, झाला विजय, उधळा गेला गुलाल. अरे किती दिशाभूल आहे माझ्या मराठा समाजातील लोकांची, बांधवांची. हे जरंग्या बस कर, लोकांना खालच्या भाषेत बोलणं बंद कर. हे संविधानाचं राज्य आहे. खरंच का तू कायद्याच्या बडग्यामध्ये एखाद्या वेळेस येशील ना, तर तुला खरंच पळताना भुई कमी पडेल.